श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आज या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. गावखडी श्री स्वामी समर्थ मठ रत्नागिरी गावखडी इथे आपण आज या पवित्र अशा मठाच्या वास्तूमध्ये आपण हा पॉडकास्ट करत आहोत. आपलं या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, अनेक आपल्या यूट्यूबच्या प्रवचनांमधून अनेक स्वामी भक्त देशव्यापी नाही तर अखिल विश्वात आपले पॉडकास्ट आता आणि आपली प्रवचनं अनेक स्वामी भक्त पाहत आहेत, ऐकतायत, श्रवण करतायत आणि त्या आपल्या प्रवचनाला अनेक लोकांचे कमेंट्स येत आहेत, स्वामी भक्तांचे त्याच्यावरती कमेंट्स येत आहेत. त्यांना काही प्रश्न पडलेले आहेत आणि ते आपल्याकडनं त्याची उत्तरं पाहू इच्छित आहेत. काही मंडळी आपल्याला पितृतुल्य जागी बघतायत, काही गुरुस्थानी बघतायत, काही स्वामी भक्त आणि अनेक अशा मार्गातून आपल्याकडे ते पाहत असतात आणि अनेक लोकांचे आपल्याला फोनही येतात. तर अशाच काही भक्तांचे आपण आज प्रश्न इथे प्रामाणिकपणे घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला प्रार्थना आहे की आपण त्यांना त्यांच्या त्या प्रश्नांना मार्ग दाखवावा. श्री स्वामी समर्थ. अशीच एक भक्त आपली जी दुबईवरनं आपल्याबरोबर कनेक्ट झालेली आहे युट्यूबच्या माध्यमातून, चैत्राली पंकज दिघे फळणीकर. गुरुदेव, चैत्राली ताई म्हणतात की जय गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी. अतिशय सुंदर कार्य आहे आपलं. सर्व प्रश्नांची विवंचना यांना एकच उपाय श्री स्वामी समर्थ यांची आठवण आणि नाम. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. उत्तम, अतिशय. चैत्रालीताईंचे आभार. श्री स्वामी समर्थ. पण गुरुदेव, इथे अजून एक कमेंट आलेली आहे भाजप म्हणून. ते म्हणतात की स्वामी फक्त त्रास देतात, काही होत नाही, असा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता बघा, एका ठिकाणी चैत्रालीताई म्हणते की स्वामी नाम आणि स्वामींचं स्मरण हे जर घडलं आपल्याकडून तर अशक्य ही शक्य होतं. होय, 100% खरं आहे. पण हे दुसरे जे भक्त आहेत आपले भाजप, ते म्हणतात की आपण स्वामींचं नाम घेतलं तरी काय होत नाही, स्वामी त्रास देतात. असा व्यक्तिगत अनुभव आहे. अनुभूती ही व्यक्तिगतच असते, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचं आहे. मग एका भक्ताला अनुकूल किंवा सुखदायक सुखकारक अनुभव येतो तर दुसऱ्या भक्ताला प्रतिकूल म्हणजेच दुःखदायक अनुभव कसा येतो बाबा? कृपा करणारी सामर्थ्य जे आहे ते एकच आहे, श्री स्वामी समर्थ परब्रह्म. मग याचं उत्तर काय आहे? तर सूर्य जरी सगळ्यांना सारखा प्रकाश देत असला तरी सुद्धा आपण कुठे स्थित आहोत यावर आपण त्या सूर्यकिरणांची ऊर्जा किती प्रमाणात ग्रहण करणार हे ठरतं. लक्षात आलं ना? विषुववृत्तावर असेल तर अधिक प्रखरतेने मिळते. उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावर असू तर तिथपर्यंत एखाद्या वेळेला किरण पोचत देखील नाही. पण किरण नाही असं होत नाही, होय. म्हणून काय करावं? आपण आपली स्थिती म्हणजे आंतरिक स्थिती जी आहे, आपली आंतरिक आपलं स्थान जे आहे ते कुठे आहे हे शोधावं. म्हणजेच काय की माझ्या अंतरंगामध्ये अज्ञानरूपी अंधकार असेल तर मी कधीच ज्ञानसूर्याच्या दिशेने क्रमण माझं घडत नाही. त्यामुळे काय होतं की मी असत्यालाच सत्य मानून तशी धारणा करतो आणि स्वतःला भ्रमित करतो. आणि मग तसं झालं की ह्या आपल्या भक्ताला भाजपला जसा अनुभव आला आहे तशा प्रकारचा अनुभव येतो. कारण मी सूर्याला सूर्य समजण्याच्या ऐवजी कुठल्या तरी एखाद्या घासलेटच्या दिव्याला सूर्य समजतो आणि मी त्यानुसार माझं क्रमण घडतं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. घासलेटचा दिवा हवा जोरात आली तर तो विझतो आणि तो माझ्या ठाई अंधकार निर्माण करतो. त्यामुळे महत्वाचं काय आहे की नाम घेताना सुद्धा
त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांना जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मी काही केलं तर निश्चितपणे माझ्या पदरात निराशा पडणार. माझ्याकडून काय घडतंय, स्वामीने म्हटलंय कर्म करावे ते जाणून. तसं भक्ती घडताना सुद्धा माझ्याकडून भक्ती म्हणून काय घडतंय बाबा, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपलं अंतःकरण जे आहे ते निर्मल होणं आवश्यक आहे. मलयुक्त अंतःकरणाने घडलेली भक्ती मला फार काही प्रदान करत नाही. मग अशा वेळेला अनुभव त्या भक्ताला भजपला जसा आला आहे तसाच अनुभव येतो आणि तो म्हणतो की स्वामी मला त्रास देत आहेत. स्वामी कोणाला त्रास देत नाहीत बाबा. आणि त्या पलीकडे जाऊन स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावर कृपा करत असतात. ते कृपा दृष्टीनेच पाहत असतात. मात्र कधी कधी काय होतं की एखादा भक्त जो आहे तो अत्यंत भक्तिभावानं श्रद्धेनं स्वामींची सेवा त्याच्याकडून घडत असते. मात्र त्याचं प्रारब्ध जे आहे ते अत्यंत क्रूर असेल, म्हणजे ते प्रतिकूल असेल, तर अशा वेळेला स्वामी काय करतात की त्याचं प्रतिकूल असलेलं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाची झाडाझडती सुरू करतात. आणि त्यावेळेला सुरुवातीला थोडे दिवस त्या जीवाला त्रास सहन करावा लागतो. मात्र म्हणून स्वामी मला त्रास देतात असं समजण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण स्वामी तुला कोणालाच त्रास देत नाही रे बाबा. तुझे त्रास दूर करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तुझ्या ठायी असलेला अंधकार दूर करणार, तुझ्या ठायी असलेलं दुःख दूर करणार, तुझं मलयुक्त असलेलं अंतःकरण ते निर्मल करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्या प्रक्रियेमध्ये तुला जर थोडासा त्रास झाला तर तो तू सहन करायचा आहे. कारण तुझं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्याचा स्वामीदेव प्रयत्न करत असतात. ते श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, ह्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की अनेक स्वामी भक्त असेही म्हणतात की भोग भोगून संपायचे, पण ते भोग कधीपर्यंत संपायचे, हा भोग नक्की काय आणि भोगाचं मूळ काय? बर, श्री स्वामी समर्थ. स्वामीनेच म्हटलेलं आहे, लक्षात घ्या, भोग भोगून संपवावे असं स्वामींचं वचन आहे. लक्षात आलं ना. आता भोग भोगून संपवावे असं स्वामींनी का म्हटलंय? कारण भोग भोगण्यामध्ये कुठल्याच जीवाला ऑप्शन दिलेलं नाही. मी असं म्हणू शकत नाही की हे भोग मला नाही भोगायचे बाबा, मला हे भोग भोगायचे आहेत, मला हे भोग भोगायचे नाहीत. तसं ऑप्शन नाही तुला. कारण भोगाचं मूळ कशात आहे तर तुझ्या कर्मात आहे. जीवाकडून जी जी कर्म घडतात ते प्रत्येक कर्म जीवासाठी भोग उत्पन्न करतं, चांगले किंवा वाईट. ह्यात आलं ना. त्यामुळे कर्म घडलंय तर भोग आहेच. आणि भगवंताने काय म्हटलंय की जीवाला कर्म केल्याशिवाय राहताच येत नाही. मग कर्म केल्याशिवाय राहता येत नसेल तर जसं जसं कर्म घडत जाणार तसे तसे भोग उत्पन्न होत राहणार. त्यामुळे भोग तुला भोगायलाच हवेत बाबा. आता कुठपर्यंत भोगायचे? जोपर्यंत कर्म घडतंय तोपर्यंत. लक्षात आलं ना. पण मग असा प्रश्न निर्माण होईल की जर कर्मानुसार भोग प्राप्त होणार असेल तर मग मी स्वामींची सेवा कशाला करू, स्वामींची भक्ती कशाला करू? तर स्वामींची भक्ती अशासाठी करावी की भोग भोगण्यामध्ये जरी मला ऑप्शन नसलं, मला भोगायलाच लागत असले तरी देखील जेव्हा माझ्यासमोर अत्यंत वाईट असे भोग उत्पन्न होतात, माझ्या समोर येऊन ते उभे राहतात, त्यावेळेला ते करुणाघन दयाघन स्वामीदेव जे आहेत त्यांना आपल्या भक्ताची करुणा येते. आणि ते काय करतात की त्याला नुसतेच वाईट भोग भोगायला देत नाहीत, त्या वाईट भोगांसोबत त्याला चांगले भोगही देतात. म्हणजे जेवढी प्रतिकूलता आहे तेवढीच अनुकूलताही देतात, जेवढं दुःख आहे तेवढं सुखही देतात. आणि त्या आपल्या भक्ताला या संसार सागरातून त्याची नौका पुढे नेण्यासाठी सहाय्यभूत होतात. लक्षात आलं ना.
त्यामुळे भोग भोगून कुठपर्यंत भोगायचे, तर जोपर्यंत कर्म घडतंय तोपर्यंत भोग भोगायचे आहेत. त्याला काही बंधन आपल्याला ते नाकारता येत नाही. त्याला आपल्याला कुठेच फुलस्टॉप देता येत नाही. फुलस्टॉप कधी देता येईल? स्वामींच्या कृपेने जर आत्मज्ञान झालं तर, आत्मज्ञान झालं तर त्यानंतर भोग भोगण्याची आपली जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि आपण मुक्तीचे अधिकारी होतो. मात्र भोग हे प्रत्येकाला भोगायला लागतात आणि त्यामध्ये ऑप्शन नाही. प्रत्येकाने स्वतःला सांगायचं, कळलं ना? मात्र वाईट भोग आले म्हणून अरे काय हे स्वामी माझ्यासाठी काहीच करत नाही असं समजण्याचं काही कारण नाही. श्री स्वामी समर्थ. मी ते मुद्दाम सांगू इच्छितो ओंकार, गुरुदेवांच्या साक्षी आणि कृपेने, की गुरुदेव जे सांगतात नेहमी की ज्ञानमयी व्हा, म्हणजे अंतर्मन तुमचं ज्ञानमयी करा, अंधारातून बाहेर पडा, म्हणजे ज्ञानाच्या दिशेने चला. म्हणजे कर्म जर चांगलं झालं तर भोगही तसाच तुम्हाला मिळेल. हे आपण इथे नक्की विचार केला पाहिजे या गोष्टीचा आणि त्याप्रमाणे कार्यशील झालं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. अभिजित लोले म्हणून आहेत, ते विचारतायत, सद्गुरू, मी श्री स्वामी कृपेने सतत नाम स्मरण करण्याचा प्रयत्न करतो, पण दिवसा ड्युटी असेल तर चांगले भाव येतात, चांगलं नामस्मरण होतं, पण नाईट ड्युटी असेल तेव्हा मन खूप गोंधळ घालतं. श्री स्वामी समर्थ. दिवस आणि रात्र. अभिजित. अभिजित. अभिजितला अत्यंत महत्वाची गोष्ट अभिजितच्या जीवनामध्ये जी घडते आहे ती ही आहे की मन गोंधळ घालतंय हे त्याच्या लक्षात येत आहे. ही गोष्ट घडणं अत्यंत महत्वाचं आहे. अन्यथा काय होतं की मन गोंधळ घालतं हे मला कळतच नाही जीवाला, आणि जीवाला असं वाटतं की तो स्वतःच गोंधळ घालतो आणि त्या मनाच्या प्रवाहामध्ये तो स्वतःच वाहत जातो आणि मग त्याला किनारा सापडत नाही बळा. त्यामुळे अभिजितने एक गोष्ट लक्षात ठेवायची की मन गोंधळ घालतंय हे जर त्याला कळत असेल तर तो भक्तीच्या योग्य मार्गावर आहे, भक्तिपथावर, योग्य पथावर आहे तो, आणि त्याचं क्रमण जे आहे ते योग्य दिशेने घडतंय. ही एक खुणगाट त्याने स्वतःकडे बांधावी. आता मन जर गोंधळ घालत असेल तर काय आहे की मन गोंधळ घालतंय अशी स्थिती कधी निर्माण होते, जेव्हा मनामध्ये वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा, वासना यांची रेलचेल चालू होते. ना, मग असं मन जे आहे ते धावू लागतं, इकडे धाव, तिकडे धाव, तिकडे धाव, आणि अंतरंगामध्ये गोंधळाची स्थिती होते. मग अशा वेळी काय करायचं बाबा? मन जर गोंधळ घालत असेल तर त्या गोंधळी मनाला पुन्हा पुन्हा स्वामी चरणावर घालावं, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. मन जर त्याच्या चरणावर स्थिर राहत नसेल, ते गोंधळ घालत असेल किंवा उच्छाद मांडला असेल त्याने, किंवा ते इकडे तिकडे धावत असेल, तर त्याला स्वामी चरणावर घालावं, पुन्हा पुन्हा घालावं. म्हणजे त्या मनाचा गोंधळ हळूहळू कमी होतो, ताबडतोब कमी होत नाही. मात्र त्या मनाबरोबर जोर जबरदस्ती करायला जाऊ नये, कारण आपण जेवढं त्या मनाला खाली दाबू त्याच्या दुप्पट वेगाने ते मन वरती उसळी घेतं. म्हणून स्वामींनी पण म्हटलंय, अरे मनाला आवरू नकोस, त्याला सावर. कळलं ना? कधी कधी मनाला सावरायला लागतं, त्याला खेळवायला लागतं, आणि ते आपण जर खेळवण्यामध्ये यशस्वी झालो तर मन जे आहे ते कधीच गोंधळ घालत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संदेश करपे पण मनातच एक प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. संदेश करपे म्हणतात, काहीही नाही स्वामी, स्वामी कृपाच करत नाहीत, स्वामी फक्त बघत बसतात, अन्याय करणाऱ्यांची पाठराखण करतात, हा माझा अनुभव आहे म्हणतात ते. इथे मनाचा विषय ते सांगतायत. श्री स्वामी समर्थ. संदेशने त्यातलं एक विधान जे आहे की स्वामी नुसते पाहत बसतात. अरे दादा, स्वामी तुझ्याकडे पाहतायत. हीच गोष्ट असंख्य जीवांना अनंत जन्मातील भक्तीने सुद्धा प्राप्त होत नाही. आलं ना? स्वामी माझ्याकडे पाहतायत, स्वामी माझ्याकडे पाहतायत. ही गोष्ट
अनंत जीवांना मला अनेक जीव भेटलेले आहेत आजपर्यंत, जे म्हणाले स्वामी माझ्याकडे पाहतच नाहीत. स्वामी माझ्याकडे पाहतच नाही. मी कित्येक वर्ष स्वामींची सेवा करतोय, कित्येक वर्ष स्वामींची भक्ती करतोय. इथे अत्यंत महत्वाची गोष्ट काय, स्वामी नुसते पाहत राहतायत. अरे बाबा, स्वामी तुझ्याकडे पाहतायत याचा अर्थ एकच आहे की तुला धीर धरायचं, बाकी काय करायचं नाही. परिस्थिती कशी जरी असली तरी ती काही कायम राहत नाही, ती बदलते. कळलं ना, ती बदलते. मग त्या बदलणाऱ्या परिस्थितीबद्दल आपण फार चिंतित होण्याचं कारण नाही. लक्षात आलं ना, परिस्थिती आज अशी आहे, उद्या बदलणार आहे. ती नाही बदलणार काय, तर ती म्हणजे स्वामींची कृपा. ते तुझ्याकडे पाहतायत तर ते तुझ्याकडे पाहतच राहणार. फक्त तुला त्यांच्याकडे पाहता येतंय का, हे संदेशने पाहायचंय. आणि स्वामी कृपा करतातच. आता अन्याय करणाऱ्या लोकांवर स्वामी कृपा करतात. काय म्हटलंय त्याने संदेशने, पाठराखण करतात. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे, स्वामी आपल्या भक्तांच्या निरंतरपणे पाठीशी असतात. आणि म्हणून ते म्हणतात आपल्या भक्ताला, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कळलं ना. आता न्याय काय आणि अन्याय काय, हा एक वादाचा मुद्दा आहे. कारण शुद्ध स्वरूपामध्ये कुठलाच न्याय नाही आणि शुद्ध स्वरूपामध्ये कुठलाच अन्याय नाही. लक्षात आलं ना. त्यामुळे अन्याय करणाऱ्या लोकांची पाठराखण करत असतील असं वाटत असेल तर ते त्या अन्याय करणाऱ्या लोकांचं प्रारब्ध आहे. मात्र एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे इथे भोगाचीच. वाईट भोग भोगण्यासाठी एखाद्याला दुसरा अन्याय करणारा लागतो. कारण भोग हे द्वैत आहे. भोग ज्या वेळेला घडतो ना, त्यावेळेला तो एकट्यासाठी नसतो, दोघांसाठी असतो. एकाचे भोग भोगून संपत असतात तर दुसऱ्यासाठी भोग निर्माण होत असतात. त्यामुळे आज जो अन्याय करतोय आणि त्याची पाठराखण स्वामी करतायत असं वाटत असेल तर जे अन्याय करतायत ते स्वतःसाठी वाईट भोगांची निर्मिती करतायत. त्यामुळे उद्या त्यांना निश्चितपणे वाईट भोग भोगायला लागणार. मात्र संदेशने काय करायचंय, बाकी सगळे विचार टाकून द्यायचे आणि स्वामी चरणांना घट्ट मिठी मारायची आणि स्वामी नाम निरंतरपणे घेत राहायचं. निश्चितपणे स्वामी कृपेचा अनुभव म्हणजेच अनुकूल अनुभव निश्चितपणे संदेश करेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण काल सर्प दोष असलेले लोक घाबरून आपल्या चरणांपर्यंत आले, त्यांना तुम्ही बाहेर काढलं. किंवा पितृदोषाला इतरांनी ज्यांना घाबरवून ठेवलं ते आपल्या चरणांपर्यंत आले, त्यांना बाहेर काढलं. अलीकडेच काही भक्त मला असे भेटलेले आहेत बाहेर की ज्यांना जे युट्यूबवर ती भविष्यवाणी ऐकतात की 2026 मध्ये हे होणार आहे, 2027 मध्ये ते होणार आहे, आर्थिक हाहाकार होणार आहे, महामारी येणार आहे, आणि असे खूप घाबरलेले लोक ती भविष्यवाणी ऐकून मला भेटले. तर ते बोलले की आपण गुरुदेवांना प्रार्थना करा, की स्वामीदेवांना प्रार्थना करायला सांगा गुरुदेवांना की असं काही एक होऊ दे नको. पूर्ण घाबरून गेलेले जीव, त्या लोकांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल किंवा स्वामीदेवांकडे काय प्रार्थना कराल? काय आहे, घाबरून जर गेला एखादा जीव कुठलीही गोष्ट ऐकून तर तो बिचारा जगणार कसा रे? घाबरून जगताच येत नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे, वर्तमानामध्ये जगायचा प्रयत्न करावा. ह्यात आलं, भविष्याची व्यर्थ चिंता करत राहायची नाही. ह्यात आलं, भविष्याची व्यर्थ चिंता करत राहायची नाही. आणि कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून घाबरून जाण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण का, की जो जो स्वामी चरणाशी आहे आणि जो जो स्वामी नामामध्ये दंग आहे, ज्याला स्वामी नामाची आणि स्वामी चरणाची गोडी आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये स्वामीदेव निवास करतात, अशा कुठल्याच जीवाला, मग तो ज्योतिषी किंवा आणखीन कोणी काही सांगितलं तरी, अशा कुठल्याच जीवाने म्हणजे स्वामी भक्ताने
यत्किंचितही चिंता करण्याचं कारण नाही. कारण जग इकडचं तिकडे जरी झालं तरी स्वामी आपल्या भक्तांना वाचवणारच 100%. कारण ते भक्तवत्सल आहे. भक्तांविषयी प्रचंड प्रेम आहे. भक्तांविषयी प्रचंड ममता आहे. भक्तांना ते फार काळ दुःखात ठेवत नाही. तर मग भविष्यात काय होणार आहे? अरे होईल, व्हायचं ते. आपल्याला काय करायचं? मी वर्तमानात जगतोय. मी वर्तमानात जगायचंय. भविष्याचा विचार माझ्या स्वामी करणार. मी कशाला करू? कारण मी त्यांच्यावर पूर्णतः विसंबून आहे. मी त्यांच्या चरणावर नुसताच विश्वास ठेवून नाही, तर त्यांच्यावर विसंबून सुद्धा आहे. त्यामुळे माझी काळजी घ्यायचं काम स्वामी करतील ना बाबा. मी कशाला भविष्याची चिंता करू? त्यामुळे असल्या गोष्टी ऐकून कुठल्याच स्वामी भक्ताने चिंतित व्हायचं नाही, काळजी करायची नाही. केवळ स्वामी नाम घेत राहायचं आणि स्वामी नामासारखं तारक दुसरं काही नाही. श्री स्वामी समर्थ. ओंकार, ह्यालाच एक अनुसरून असा माझा अनुभव सांगतो की करोनाचा काळ जेव्हा होता तेव्हा अशी ही महामारी होती, अख्ख्या जगाने अनुभवली, अख्खं जग बंद होतं. पण त्या करोनाच्या काळामध्ये गुरुदेवांनी प्रत्येक भक्ताची पाठराखण केली, प्रत्येक भक्ताला कवच प्रदान केलं आणि करोनामध्ये आपले अनेक भक्त त्या करोनाच्या महामारीतून सही सलामत वाचले आणि अशा पद्धतीने गुरुदेवांनी करोनामध्ये प्रत्येक भक्ताला सुरक्षा कवच प्रदान केलं. गुरुदेव कल्याणी खैरनार अशी आपली एक स्वामी भक्त आपल्याला असं म्हणते की असे कुठेच लिहिले नाही की मांसाहार करून स्वामी सेवा करायची. मटण खाणारे लोक पण आणि सगळे स्वामी सेवा करतील व प्रचारही त्याचा वाईट होईल असं त्या म्हणतात. आणि त्यालाच अनुसरून त्या असंही म्हणतात की गुरुदेव, मी तुमचे खूप व्हिडिओ हितगुज ऐकते, खूप छान माहिती देता, ऐकावंसं वाटतं स्वामींबद्दल सातत्याने. मी पण बालपणापासून स्वामी सेवक आहे. जे सांगितले की मांसाहार करून स्वामी सेवा करू शकतो असं काही सांगू नका असं मला वाटतं. नियम न पाहता स्वामींची सेवा करतील लोक. हे मटण मागे पण तुम्ही अनेकदा ह्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की मांसाहार आणि सेवा ह्याच्यातला तुम्ही फरक सांगितलेला आहे. मला वाटतं की कल्याणी ताईंना आपण परत एकदा जर त्याच्याबद्दल सांगितलं तर त्यांचा गैरसमज दूर होईल. बर. श्री स्वामी समर्थ. पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार करा असं आपण कुठेही म्हटलेलं नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण मग जे मांसाहार करतात त्यांना स्वामी भक्ती करण्याचा अधिकारच नाही का? नाही बाबा, का नाही? आणि नियम कसले आहेत बाबा? परब्रह्माच्या भक्तीमध्ये नियम आणि अटी नसतात. आणि नियमाच्या चौकटीमध्ये जो स्वतःला बसवतो ना, तो त्या परब्रह्माच्या चरणांपर्यंत कधीच पोचू शकत नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ना, त्यामुळे एखादा जीव जर मांसाहार करत असेल तर त्याने मांसाहार करतच राहावं असं आपण कुठेही म्हटलेलं नाही. कल्याणीताई, आपण व्यवस्थित ऐका. आपण कुठल्याच जीवाला असं सांगितलेलं नाही अरे तू मांसाहार कर आणि स्वामी सेवा कर. पण जो मांसाहार करतो त्याने स्वामी सेवा करायची नाही का? तर करायची. कारण हे परब्रह्म आहे. हे प्रकृतीच्या परे आहे. हे प्रकृतीच्या परे आहे. प्रकृती जी कार्यान्वित आहे ती त्या चैतन्य स्वरूप परब्रह्मामुळे. मग त्याची सेवा करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी कोणतेच नियम नाहीत, कोणत्याच अटी नाहीत. म्हणजे मग असं म्हणायचं का आपल्याला ताई की जे शाकाहारी आहेत तेवढ्यानीच स्वामी सेवा करायची, स्वामी भक्ती करायची, त्यांनी स्वामी नाम घ्यायचं, त्यांनी स्वामी चरण धरायचे, बाकीच्यांनी मठामध्ये पण यायचं नाही, असं म्हणायचं आहे का आपल्याला?
मग किती लोकांना स्वामीचरण सापडणार? म्हणजे जे शाकाहारी नाहीत त्यांच्यावर आपण अन्याय करताय, त्यांना स्वामी भक्तीपासून दूर ठेवताय, त्यांना स्वामी सेवेपासून दूर ठेवताय, असं आपल्याला वाटत नाही का? आपण विचार करा. आता मांसाहार करणारा जो जीव आहे तो जेव्हा स्वामी चरणांच्या दिशेने त्याचं क्रमण घडू लागतं त्यावेळेला त्याच्या अंतरंगामध्ये असे काही बदल होत जातात की कालपर्यंत मांसाहार करणारा काही दिवसानंतर त्याला मांसाहारामध्ये रुची राहत नाही. मग हा जर बदल त्याच्यामध्ये घडायला हवा असेल तर त्याचं क्रमण जे आहे ते स्वामी चरणाच्या दिशेने व्हायला हवं. मग त्यासाठी त्याच्याकडून स्वामी सेवा घडायला पाहिजे, स्वामी भक्ती घडायला पाहिजे, स्वामींचं पूजन घडायला पाहिजे. बरं, असा कुठलाच जीव ह्या जगात नाहीये की त्याने आता मांसाहार केलाय, हात धुतले, तोंड धुतले आणि स्वामी सेवा करायला बसलाय, स्वामी पूजन करायला बसलाय. असं कोणी करत नाही. एवढी हिंमत कोणातच नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे अरे मांसाहार करणाऱ्या माणसाने सेवा का करू नये? का करू नये बाबा? करायची आहे त्याने भक्ती करायची, त्याच्याकडून भक्ती घडायला हवी. आणि स्वामी चरणाकडे येणाऱ्या भक्तगणांकडे आपण पाहिलं, जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये लीला करत होते मानवी देह धारण करून, त्यावेळेला सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक होते. मग ते सगळे शाकाहारी होते का? नाही, अजिबात नाही. त्यामुळे जे मांसाहार करतात त्यांना स्वामी भक्ती आणि स्वामी सेवेचा प्रतिबंध करण्याचं यत्किंचितही कारण नाही. हे प्रारब्ध आहे. प्रारब्धानुसारच प्रत्येकाला प्राप्त होत असतं. ज्याला स्वामी भक्ती प्राप्त झाली आहे या जन्मामध्ये, त्याच्याकडून मागील अनंत जन्मामध्ये स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती घडलेली आहे, म्हणून त्याला या जन्मामध्ये सुद्धा स्वामी भक्ती घडते. त्यामुळे त्यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा कुणीही हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. हस्तक्षेप करायचाच असेल तर ते करतील, कारण ते सर्व सामर्थ्यशाली आहेत, ते सर्वज्ञ आहेत, ते सर्व साक्षी आहेत. कळलं ना? त्यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांनी स्वामी सेवा करायची नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. पण मांसाहार करा आणि स्वामी सेवा करा असं आम्ही काही सांगितलेलं नाही. श्री स्वामी समर्थ. पण मग स्वामी गुरुदेव, इथे अजून एक असा प्रश्न सातत्याने ऐकण्यात येतो आणि समजण्यात येतो की अरे मी आता मी जेवलोय, मांसाहार केलेला आहे आणि जेवणामध्ये, आणि मग आता मी मंदिरात कसं काय जाऊ, मी आता ह्या पूजेला कसं काय जाऊन तिथे बसू, मग ह्याचा मार्ग काय नक्की? मांसाहार करून तो एखाद्या व्यक्ती जायला पाठीपुढे करतो, बरोबर, आणि मग त्याची ती संधी हुकते. मग ह्याच्याबद्दल आपण त्यांना काय सांगू शकाल? अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्या मनाची स्थिती काय आहे. भक्तीचा उगम जो आहे ना तो अंतःकरणामध्ये आहे. बरोबर. तो काही जिभेमध्ये नाहीये, काय रसनामध्ये नाहीये. गोड लागलं किंवा चांगलं लागलं, तिखट लागलं, मला आवडलं, तिथे काय भक्ती उत्पन्न होत नाही. लक्षात आलं ना? भक्तीचा उगम जो आहे तो अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरणाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारं जे साधन आहे त्याला भक्ती म्हणतात. लक्षात आलं? त्यामुळे अंतरंग काय करतंय माझं, मी आता हे खाल्लंय, मला माझं अंतरंग मला आता मंदिरामध्ये जाण्याची परवानगी देत नाही, तर जायचं नाही. कारण अंतरंग जे आहे ते निर्मल असणं आणि निसंशय असणं अत्यंत आवश्यक. मी आताच म्हटलं ना की मासे खाऊन किंवा मटण खाऊन कोण पूजेला बसत नाही, आणि ते बसूही नाही असं माझं मत आहे. बसूही नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे मटण खाल्लंय मी, जाऊन नको जाऊस ना बाबा, नको जाऊस, कारण तुझं मन तुला खातंय. तू मटण खाल्लंयस पण
तुला ते मन खातंय. लक्षात आलं ना? तुला मन खातंय, नको जाऊस तू. कळलं ना? त्यामुळे अंतरंग जर निर्मल असेल तर तो जीव निश्चितपणे दर्शन करायला जातो. आता दर्शन कसलं करतो, तर तो आकाराचं करतो. बाहेर त्याला दर्शन होत नाही, कारण त्याला निराकाराला पाहण्याची सवय नाही, किंवा त्याला निराकाराला पाहता येत नाही, कारण त्याने तशी आपली स्वतःची स्थिती निर्माण केलेली नाही. हे झालं ना? त्यामुळे आकाराचं दर्शन घेण्यासाठी जाताना मी काय केलंय, काय नाही केलंय, याची गोळाबेरीज आपणच करावी आणि आपणच ठरवावं काय करायचं आणि काय नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे मासे मटण खाऊन मंदिरात जाण्यास माझं अंतरंग मला परवानगी देत नसेल तर मी निश्चितपणे जाऊ नये. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण सातत्याने आपल्या उपदेशातून, आपल्या विचारातून असं सांगतात की आत्मज्ञानाची जागृती व्हायला पाहिजे, ज्ञानाच्या दिशेने चाललं पाहिजे, अंतरंगात प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. मग हे अंतरंगात नक्की पाहणं किंवा त्या छटा रंगवणं प्रत्येक भक्तानी, कारण प्रत्येक भक्त जरी आज प्रयत्न करत असेल तरी तो कुठल्या ना कुठल्या व्याधीनी, कुठल्या ना कुठल्या स्वतःच्या प्रॉब्लेमनी गुंतलेला आहे. तर ह्या छटा उमटायला किंवा त्या छटा रंगवायला त्या भक्तांनी काय केलं पाहिजे? छटा रंगवायचे नाहीये, रंग पुसून टाकायचे. हो. लक्षात आलं ना? ते रंगवायचं नाहीये, पुसायचं आहे. तर ते निर्मल होईल अंतरंग. अंतरंगामध्ये वेगवेगळे रंग जर उमटले ना तर ते गढूळ होणार. लक्षात आलं? ते त्यात उमटलेले रंग जे आहेत, छटा ज्या आहेत, त्या पुसून टाकायच्या आणि ते निर्मल करावं, अंतरंग निर्मल करावं. लक्षात आलं? आपण बरेच प्रश्न एकाच्यात विचारले की आत्मज्ञानाची जागृती नाही, आत्मजागृती, त्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते. मात्र हा विषय काय पॉडकास्टचा होऊ शकत नाही. लक्षात आलं ना? तो गुरुचरणांचा आणि गुरुशिष्य संवादाचा विषय आहे. लक्षात आलं का? आत्मज्ञान हा जो विषय आहे, हा गुरुचरणाशी बसून, गुरुचरणांवर पूर्ण विश्वास ठेवून, गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवून आणि गुरुचरणाशी येताना आपलं अंतरंग, आपलं अंतकरण पूर्ण रिक्त करून जो येतो तो प्राप्त करतो. मात्र त्यासाठी गुरुचरण अत्यंत आवश्यक आणि आत्मज्ञानी गुरुची आवश्यकता. कारण ज्याने स्वतःच जाणलं नाही तो दुसऱ्याला काय सांगणार बाबा? ना? आत्मज्ञानी गुरु असेल तरच त्याच्याकडून आत्मज्ञान शिष्याला प्राप्त होऊ शकतं, अन्यथा नाही. आणि अंतःकरणाच्या छटात तुम्ही म्हणाल ते मी सांगितलं तसं, ते छटा निर्माण नाही करायच्या, पुसून टाकायच्या. निर्मल व्हायला हवे, अंतःकरण निर्मल व्हायला हवं. म्हणजे मग आत्मतत्वाचा विषय तिथे येऊ शकतो. मात्र आत्मतत्व जे आहे म्हणजेच परमात्म तत्व, हा अंतःकरणाच्या पलीकडचा विषय आहे. ह्यात आलं? तुमच्या ज्ञानेंद्रियांना त्याचं ज्ञान होत नाही. तुमचं मन, चित्त, अहंकार, बुद्धी यांना सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजेच हे जे प्रकृतीचे घटक जे आहेत किंवा प्रकृतीची खेळणी जी आहेत, याच्या परे झाल्याशिवाय आत्मतत्वाची अनुभूती काही होत नाही. झालं? त्यामुळे छटा वगैरे जर निर्माण होत असतील तर सावन की घटा होतं ते. कळलं ना? बाकी काय होत नाही.
कळलं ना? मग त्याच्याकडे हटा सावंत की घटा असं व्हायला पाहिजे. त्या छटा दूर केल्या, आपलं अंतःकरण जे आहे, आपलं चित्त जे आहे ते जर निर्मल झालं तर त्या निर्मल अंतःकरणाच्या आधाराने गुरूंच्या पूर्ण कृपेने आणि उपदेशाने प्रकृतीच्या परे होता येतं. मात्र त्यासाठी आत्मज्ञानी गुरुची आवश्यकता आहे. श्री स्वामी समर्थ. एक शेवटचा प्रश्नाकडे आपण भेटतोय. गुरुदेव, आज आपलं कार्य स्वामीनामाचं यूट्यूबच्या माध्यमातून अखिल विश्वात, अखिल देशात, राज्यव्यापी आणि आता गावागावात पसरलेलं आहे. आज अनेक असे स्वामी भक्त आहेत जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, पण काही व्याधींनी ग्रस्त आहेत, काही अर्थार्जनामुळे, तर काही परदेशात असल्यामुळे. पण प्रत्येकजण आपल्याला भेटू इच्छितो, पाहू इच्छितो, जवळून आपल्याला आपल्याशी बोलू इच्छितो, पण ते पोहोचत नाहीत. अशांना आपण काय उपदेश कराल? आणि प्रत्येकजण आपल्याला भेटायला आणि पाहायला आतुर आहे. श्री स्वामी समर्थ. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की जे पाहायला आतुर आहेत ना, ते काय पाहणार? काय पाहणार? ते माझा स्थूल देह पाहणार, त्या पलीकडे काय पाहू शकणार नाहीत ते. लक्षात आलं? भेटायला सुद्धा आतुर आहेत ना, ते येऊन भेटले तर माझ्या स्थूल देहाला भेटणार, माझ्या वाणीतून जे काय स्वामीच्या कृपेने निघेल ते श्रवण करणार. बरोबर? त्यामुळे भेटण्याची इच्छा असेल तर त्यांनी जरूर भेटावं, पाहायची इच्छा असेल तर त्यांनी जरूर पाहावं. लक्षात आलं? मात्र मी एकच सांगेन आपल्याला, आपण म्हणाल की आपण त्यांना काय सांगाल किंवा काय मार्गदर्शन, की स्वामी नाम निरंतरपणे घेत राहा. स्वामी नाम निरंतरपणे घेत राहा. अखंड नाम घेणं शक्य असेल तर अखंड नाम घ्या. कारण आपण जर स्वामीनाम घेत राहिलात तर त्याचा एक अर्थ असा आहे की आपल्या मुखात आणि हृदयात स्वामीनाम अखंड राहतंय. याचा निश्चितपणे अर्थ असा आहे की आपल्यावर स्वामींची कृपा आहे. म्हणजे आपल्याला ती एक कसोटी पाहता येईल की माझ्यावर स्वामींची कृपा आहे का? माझ्या मुखात आणि हृदयात स्वामीनाम आहे का? आहे. आहे म्हणजे स्वामींची कृपा आहे माझ्यावर. मग त्याने काय होईल की मी स्वामी कृपा छत्राखाली वावरतोय. त्यामुळे जीवनामध्ये माझ्या कितीही कठीण प्रसंग आला, कितीही कडक ऊन आलं, कितीही धुवाधार पाऊस आला, तरी त्याचा माझ्यावर यत्किंचितही दुष्परिणाम होणार नाही, कारण मी स्वामी कृपा छत्राखाली आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण स्वामी नाम मुखात आणि हृदयात बसण्यासाठी स्वामींची कृपाच लागते बाबा. आणि ती असेल तर तुमच्या मुखात आणि हृदयात स्वामीनाम बसेल. आणि जीवनाचा हा जो महासागर आहे ना, महासागर आहे तो, त्यामध्ये अनेक लाटा निर्माण होत राहतात, अनेक चक्रीवादळ येतात आणि मग जीवाची घालमेल होते, तो घाबरून जातो. मात्र स्वामीनाम आपल्या मुखात असेल तर लाटा कितीही मोठ्या येऊ द्या, उंच गगनाला भिडणाऱ्या लाटा जरी आल्या तरी तुमच्या जीवनामध्ये ते कोणताच प्रतिकूल बदल घडवू शकणार नाहीत. जीवनाच्या महासागरामध्ये चक्रीवादळ जरी निर्माण झालं तरी ते चक्रीवादळ तुम्हाला तुमच्या जागेवरून यत्किंचित हलवू शकणार नाही. कारण स्वामी नाम तुमच्या मुखात आहे, स्वामी नाम तुमच्या हृदयात आहे आणि याचाच अर्थ आहे स्वामी कृपा तुमच्यावर आहे. म्हणून भेटणं शक्य नाही झालं, पाहणं शक्य नाही झालं तरी सुद्धा स्वामी भक्त हो, माझी आपण सर्वांना एक प्रेमाची विनंती आहे की आपण निरंतरपणे स्वामी नामात राहा. बघा बघा, मात्र स्वामीनाम मुखात आणि हृदयात
राहणं ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी त्यांची कृपाच लागते. म्हणून नाम घ्या, त्यांची कृपा प्राप्त करा आणि जीवन आनंदी करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एकदम महत्वाचा प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थ मठ गावखडीकडून जे तुम्ही मूळ सांगता ती मनोरथपूर्ती महापदयात्रा 21 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2025 अशी संपन्न होते, त्याविषयी आपण काय सांगू शकाल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही मनोरथपूर्ती महापदयात्रा श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट ही यावर्षी 21 नोव्हेंबरला म्हणजे देव दिवाळीला इथून गावखडी मठातून दुपारी 4 वाजता त्या महापदयात्रेचा आरंभ होणार आहे आणि 8 डिसेंबरला सकाळी 9 वाजता अक्कलकोटच्या वेशीवर पोहोचणार आहे. स्वामीभक्त हो, या मनोरथपूर्ती महापदयात्रेचं हे 20वे वर्ष आहे. 19 पदयात्रा झाले, ही 20वी पदयात्रा आहे. पहिला मनोरथपूर्ती महापदयात्रा काय म्हटलं जातं तर या पदयात्रेचा आरंभ जो आहे तोच मुळी मनोरथ सिद्ध करून स्वामींनी गेलेला आहे. लक्षात आलं ना? कारण हे परब्रह्म जे आहे हे भक्तावर अधिक कृपा करतं रे बाबा, आणि मग त्यांच्याकडून सेवा करून घेतं, भक्ती करून घेतं. माझ्या अंध वडिलांना, ज्यांना जगातील सगळ्या डॉक्टरनी हे कधीच पाहू शकणार नाही असं सांगितलं होतं, त्यांना स्वामींच्या कृपेने दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना दृष्टी द्या, मी आपली पदयात्रा करेन असं स्वामींना म्हटलं होतं. तर माझ्याकडून त्यांनीच साद घालून घेतली आणि त्याला स्वामींनी प्रतिसाद दिला. माझ्या वडिलांना दृष्टी प्रदान केली आणि माझे वडील जग पाहू लागले. बाबा, फार मोठी गोष्ट आहे रे बाबांनो. जो दृष्टीहीन आहे ना, त्याचं दुःख शब्दामध्ये वर्णन करणं केवळ अशक्य आहे. ते करताच येत नाही कोणाला. माझ्या बाबांना दृष्टी प्रदान करून स्वामींनी ही पदयात्रा सुरू करून घेतली आणि या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे की जो जो पदयात्री या पदयात्रेमध्ये सहभागी होतो त्या प्रत्येक पदयात्रीचं स्वामी मनोरथ सिद्ध करतात. होय, निश्चितपणे करतात. आणि म्हणून दरवर्षी या पदयात्रेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी तिकडून चंद्रपूरपासून इकडे कर्नाटकपासून, गुजरातपासून सगळीकडून स्वामी भक्त येत असतात. आणि अखिल विश्वामध्ये या पदयात्रेची वाट पाहिली जाते. या पदयात्रेचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर प्रकाशित होतात तेव्हा अखिल विश्वामध्ये ते व्हिडिओ पाहिले जातात आणि भक्तगण ते व्हिडिओ पाहून तृप्त होतात. म्हणून आपणही या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा. आपलं मनोरथ आपण इथे गावखडीला स्वामींना सांगा आणि ह्या स्वामींच्या मार्गावर त्यांच्याच कृपेने क्रमण सुरू करा. आपल्यावर स्वामीदेव निश्चितपणे कृपा करतीलच. होय. आणि यावर्षीची पदयात्रा जी आहे 20वी पदयात्रा, माझे बाबा आता देहरूपाने राहिले नाहीत, पण माझी आई आहे माझ्यासोबत. तिचं वास्तव्य मठामध्येच आहे. ती बेड रिडन आहे, तिला चालता येत नाही. आता आहे ती व्हीलचेअरवर बसते, पण तिच्या ठाई तीव्र इच्छा निर्माण झाली आहे पदयात्रा करायची. बघू आता. स्वामी आपल्या कुठल्याच भक्ताची इच्छा खाली पडू देत नाहीत.
स्वामी तुझ्याकडून पदयात्रा करून घेतील, तिला मार्गावर नेतील. शेवटी आयुष्याच्या सायंकाळी स्वामीनामाच्या जयघोषामध्ये जर तिला पदयात्रा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं तर निश्चितपणे तिचा इहलोक आणि परलोक सिद्ध होणारच होय. कारण या पदयात्रेमध्ये सामर्थ्य आहे रे बाबा. कारण स्वामीदेव स्वतः या पदयात्रेत चालत असतात. होय, निरंतरपणे चालतात. आणि हा अनुभव प्रत्येक भक्तगण करत असतो. म्हणून आपणही या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि आपलं जीवन आनंददायी करून घ्या. श्री स्वामी समर्थ.